हे दृश्य आपण पाहतोय बारामतीमध्ये अजितदादांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं सध्या अनावरण होतंय। अजित पवार यांच्या स्मृती जपण्यासाठी 10 फूट उंचीचा हा पुतळा सध्या ब्रॉन्झ धातूपासून बनवण्यात आलेला आहे। सुनेत्र पवार, जय पवार या ठिकाणी आपण पाहतोय। बारामतीमधील नटराज नाट्य कला मंडळाच्या पुढाकारातून खरं तर हा अजित पवारांचा 10 फूट उंचीचा पुतळा जो आहे तो उभारण्यात आलेला आहे। नटराज कला दालनासमोर हा पुतळा आता या पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे। बारामतीच्या सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासात हा सोहळा खरं तर महत्त्वाचा ठरतोय। अजित पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं आता अनावरण पार पडलेलं आहे। सुनेत्र पवार, जय पवार यांच्या उपस्थितीत हे अनावरण झालेलं आहे। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेले आहेत। प्रदीप, पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे, कोण कोण उपस्थित आहे, काय सांगाल? आपण पाहतोय की उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार, जय पवार आणि पवार कुटुंबातले राजेंद्र पवार जे आहेत ते अजित पवारांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उद्घाटनासाठी उपस्थित आहेत। बारामतीमधले स्थानिक नेते असतील। आपण पाहतो की काही वेळापूर्वी अजित पवारांचा राज्यामधला हा पहिलाच पूर्णाकृती पुतळा आहे। अजित पवारांनी बारामतीमध्ये आतापर्यंतची विकास कामं केलेली आहेत आणि बारामतीचे सुपुत्र खरं तर अजित पवारांची ओळख होती, त्यांच्या कार्याची आठवण म्हणून अजित पवारांचा हा पूर्णाकृती पुतळा जो आहे तो अजित पवारांच्या मृत्यूनंतर हा राज्यातला पहिलाच पुतळा असणार आहे। आपण पाहतो की काही वेळापूर्वी सुनेत्र पवार ज्यावेळेस आले त्यावेळेस त्यांना गार्ड ऑफ ऑनर जो आहे तो देण्यात आला आणि अजित पवारांचा काल वाढदिवस साजरा करण्यासाठी आपण पाहतो की संपूर्ण महाराष्ट्रानं अजित पवारांना मिस केलेलं पाहायला मिळालं। अजित पवार आज आपल्यामध्ये नाही ती भावना करत प्रत्येकाची किंवा विश्वास अजूनपर्यंत बसत नाही, मात्र अजित पवारांच्या कार्याची आठवण म्हणून राज्यातला पहिलाच पूर्णाकृती पुतळा जो आहे तो थेट आपण पाहतोय की बारामतीमधल्या भिगवण चौकामध्ये जो आहे तो उभारण्यात आलेला आहे। सकाळीच अजित पवार जे आहे बारामतीमध्ये पहाटे 6 वाजता विकास कामांची पाहणी करण्यासाठी सुरुवात करायची आणि आज पुतळ्याच्या उद्घाटनाच्या काही तास आधी सुनेत्र पवारांनी पहाटे बारामतीमध्ये विकास कामांची पाहणी जी आहे ते केलेली आपण पाहतो की सध्या अजित पवारांचा हा पूर्णाकृती पुतळा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। हातामध्ये फाईल म्हणजे अजित पवारांची आठवण होती की म्हणजे अजित पवार ज्या ज्या ठिकाणी जायचे त्यावेळेस लोकांची निवेदनं जे आहेत अजित पवार स्वीकारायचे आणि आपण पाहतोय। नक्कीच, धन्यवाद प्रदीप तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।